नमस्कार, मी प्रिया, इंडियन मॉम प्रिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत भरपूर कॅल्शियमयुक्त असणारी नाचणीची भाकरी कशी बनवायची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका. मी भरपूर अशा टिप्स इथे सांगितलेल्या आहेत. तर इथे नाचणीची भाकरी बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने ते आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाण्याला छान उकळी काढून घ्यायची. ते उकळलेलं पाणी आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं आहे. पाणी पिठामध्ये मिक्स करत असताना चमच्याच्या साहाय्याने पीठ हे मिक्स करून घ्यायचं, कारण हाताला भाजू शकतं. इथे आपल्याला थंड पाण्याचा यूज करायचा नाही, कारण 1 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी हे परफेक्ट मेजरमेंट आहे. थंड पाणी थोडंही मिक्स करायचं नाही. जर थंड पाणी मिक्स केलं तर भाकरी ही सॉफ्ट राहत नाही. त्यामुळे फक्त गरम पाण्यानेच आपल्याला भाकरीचं पीठ हे मळून घ्यायचं आहे. गरज वाटली तर फक्त थंड पाण्याचा आपण हात लावू शकतो. आणि ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने पीठ हे छान चुरून घ्यायचं आहे. जेवढं जास्त पीठ आपण चुरू तेवढी भाकरी आपली सॉफ्ट होणार आहे. आणि जर भाकरीचं पीठ हे जर आपल्या ताटाला चिटकलं नाही तर समजायचं आपली भाकरी ही 100% सॉफ्ट होणार. जर भाकरी चिटकली तर भाकरीचं पीठ हे चिटकलं तर भाकरी आपली कडक होणार. ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे. आता इथे आपल्याला आपल्या आवडीनुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे. मी इथे मीडियम आकाराची भाकरी करणार आहे, त्यामुळे मी तेवढा गोळा घेतला आहे. ज्याप्रमाणे आपण ज्वारीची भाकरी थापतो त्याच पद्धतीने इथे आपण नाचणीची भाकरी ही थापणार आहोत. इथे भाकरी आपल्याला लाटायची नाही, भाकरी आपण थापून घ्यायची. थापल्यामुळे छान असा पापुद्रा सुटतो. छान अशा कडा थापून घ्यायच्या, एकदम पातळ अशा. जेवढी भाकरी आपण जास्त पातळ थापू तेवढी खाण्यासाठी टेस्ट लागते. त्यामुळे भाकरी ही पातळच थापायची. तेव्हा छान गरम झाल्यानंतर भाकरी टाकायची आणि 10 ते 15 सेकंदानंतर आपण त्याला पाणी लावून घेणार आहोत. पाणी लावल्यानंतर एक 5 सेकंदाच्या अंतराने आपल्याला भाकरीला पलटी मारायची आहे. भाकरीची एक बाजू आपल्याला तव्यावरती शेकायची आहे आणि दुसरी बाजू ही आपल्याला गॅसच्या फ्लेमवरती शेकायची आहे. हे बघा, मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही भाकरी ही शेकून घ्यायची आहे. एकदम छान अशी खरपूस होईपर्यंत भाकरी शेकून घ्यायची. भाकरी मी तुम्हाला ओपन करून दाखवते, किती छान पापुद्रा आलेला आहे. पाहू शकता. ज्या पद्धतीने मी भाकरी केली आहे त्या पद्धतीने तुम्ही भाकरी करून पहा. बघा किती छान पापुद्रा आलेला आहे आणि केवढी सॉफ्ट भाकरी झालेली आहे. इथे आपण एकही थेंब तेलाचा तुपाचा यूज केलेला नाहीये. त्यामुळे ही भाकरी डाएटसाठी ही खूप उपयुक्त अशी असणार आहे आपल्याला. मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले आहेत त्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्हीही भाकरी बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.